पाठीमागच्या तासामध्ये आपण काय पाहिलं, जवळ-जवळ आपला हा दुसरा तास आहे. सगळ्यांना जवळ-जवळ आता क्लासची सवय झालेली आहे आणि या क्लासच्या सवयीमध्ये आता आपण मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्र हे बघत आहोत. याच्यानंतरनं आपण उद्या आणि परवामध्ये आपण गणित विषय ॲड करणार आहोत आणि त्या विषयाकडे सुद्धा आपण वळणार आहोत. त्याचबरोबर आपण समाजशास्त्राकडेही याच आठवड्यामध्ये जाणार सुद्धा आहोत. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आता झोपायची वेळ झालेली आहे, अशामध्ये व्हेरी गुड इव्हनिंग चालू आहे आणि आपण सगळे पूर्णपणे कन्व्हर्ट होत आहोत. इंग्रजीकडून आपण मानसशास्त्राकडे जात आहोत. सगळे जाग्यावर आहेत का? काय कोण जेवण करतंय, टीव्ही बघतंय, बातम्या पाहत आहेत? असं काही नाही ना? सगळे निवांत एका खोलीमध्ये बसून मस्तपैकी चित हो असं सर. पाहत आहेत, असं मी गृहीत धरू की कसं काय? नाही. बघा, काय गृहीत धरू मी? तुम्ही सगळे व्यवस्थित हो हो आम्ही सर, सगळे हो. आमच्या खोलीत आहोत 100% सर. सर. हां, हां. असं नाही ना, की चपाती चालू आहे आणि इकडं मोबाईल चालू आहे. हो, ओके. म्हणजे आपण सगळे मस्तपैकी कन्व्हर्ट झालेले आहोत. पाठीमागच्या तासामध्ये आपण क्या देखा हमने पिछले क्लास में, पिछले लेक्चर में हमने क्या-क्या देखा? वर्तन अभ्यासाची पद्धत. परंतु होतो आपण, उसके पहले भी हमने कुछ देखा है. उसके पहले भी हमने कुछ मानसशास्त्राची शाखा हां, व्हेरी नाईस आन्सर. ओके. बुक वाच आणि शिक्षणाची वैशिष्ट्ये. बुक वाचर ते तुझ्या पप्पांनी शिक्षणाची आणले. वैशिष्ट्ये पाहिलं. बरोबर. अजून व्याख्या पाहिली सर. कशाची? मानसशास्त्राची. वर्तनाचा बरं. अभ्यास पद्धती वर्तनाचा, त्याची. आत्म्याचा बरं, आता अभ्यास करणारे, मनाचा विद्यार्थी अभ्यास करणारे. ओके, ओके, ओके. हां. बरोबर. कोणीतरी बोलत होतं. मला तिथंच मला पॉइंट हायलाइट करायचा आहे, की आपण व्याख्या पाहिल्या मानसशास्त्राच्या आणि त्या व्याख्या न बघता पुस्तकामध्ये तुम्हाला पाठ झाल्या असतील, तर 5 व्याख्या झटकन कुणी आणि कशाबद्दल सांगितल्या? बोल दो मेरे को. तर चलो. आत्म्याचे अभ्यास करणारे आत्म्याचा शास्त्र अभ्यास म्हणजे करणारे हे अरिस्टॉटल सर. अरिस्टॉटल आणि मनाचा अभ्यास करणारे हे मॅकडॅगल आणि बोधावस्थाचे अभ्यास करणारे हे विल्यम वुंट, वर्तनाचे अभ्यास अवबोधाचे करणारे शास्त्र जे.बी. वॉटसन. सिग्मंड फ्राइड. ओके. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल यांना मानला जातो. वाह! छान. बरोबर. पुढे याची चला. एक सर, याची एक युक्ती काढली बरं का आम्ही, हो, छान. लक्षात ठेवण्यासारखी. हो. अमावस्या, अरिस्टॉटल, मॅकडुएल, विल्यम वुंट, सिंगडम आणि शेवटचं स जे आहे त्याला आम्ही काही लावू शकलो नाही, तरी त्याला अमावस्या असं एक नाव देऊन लक्षात राहण्यासारखं केलंय. वाह! छान, छान, छान. अमावस्या लक्षात ठेवली. पण हे अमावस्या आपल्याला आपली काळवाकर ठरणार नाही. ही अमावस्या आपल्यासाठी चांगलं काहीतरी घेऊन येतंय. मस्त अशी आयडिया लावली आणि तुम्ही त्या अमावस्येतून पौर्णिमेकडे जात आहात आणि तुमचं नक्कीच त्याच्यामध्ये स्मरणात राहणार आहे. वाह! क्या आयडिया लगाई. वाह! छान. चला, आता ह्या नेक्स्ट मध्ये आपण पाहूयात. आपण थोडक्यामध्ये हायलाइट करून आपण पुढे जाऊया. जितक्या आपण अशा ट्रिक्स वापरू, तेवढं आपल्याला अध्ययन आणि अध्यापन व्यवस्थित होणार आहे आणि तुम्ही असल्यास तुमच्या ट्रिक्स जर शेअर केल्या, तुमचं पण तर चांगलं होणारच आहे. त्याचबरोबर इतरांच्या सुद्धा लक्षात राहण्यासाठी मदत होणार आहे. आणि ही मदत होत असताना आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण सुद्धा करत आहोत. आता ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रिक लावल्या, आता तुम्ही ग्रुप डिस्कशन करून करत आहात. आता हे ग्रुप डिस्कशन आपण एनलार्ज करत आहोत. पुढील आठवड्यामध्ये तुम्हा सगळ्यांना ओव्हरऑल आपले जेवढे आता क्लासमेट असणार आहे, या सगळ्यांबरोबर सुद्धा तुम्हाला तुमची ही आयडिया शेअर करता येणार आहे आणि तुम्हाला डिस्कशन सुद्धा करता येणार आहे. अख्तर मुल्ला, अगर आपका माइक म्यूट नहीं हो जाएगा तो मैं आपको आने वाले 10 मिनट में रिमूव कर दूंगा डेफिनेटली. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी तुम्हाला प्लॅटफॉर्म देत आहे डिस्कशनसाठी आणि त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा एक असा काहीतरी वेगळंपण करून तुम्ही ते स्मरणात ठेवण्यासाठी. आणि लक्षात घ्या, नुसतं वाचून लेक्चर बघून अभ्यास होत नाही, तर त्याच्याबरोबर आपण जेवढी डिस्कशन करू तेवढं आपलं जे काही अध्ययन आणि अध्यापन असणार आहे ते पक्क होणार आहे. ओके. तर आपण मागच्या तासामध्ये काय पाहिलेलं आहे याचं फक्त आपण ओव्हरऑल या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे कुठल्या शब्दापासून, आता मी विचारेन प्रश्न,
कोणत्या शब्दापासून मानसशास्त्राची उपपत्ती झालेली आहे? कुठल्या शब्दापासून? सायकस आणि लोगस. सायकस आणि लोगस. व्हेरी नाईस. आता हा कुठला शब्द आहे सायकस आणि लोगस? कुठला शब्द आहे? ग्रीक शब्द. व्हेरी नाईस. हा ग्रीक ग्रीक शब्द आहे. ग्रीक शब्द. व्हेरी नाईस. आता सायकस म्हणजे मन आहे, लोगस म्हणजे शास्त्र आहे. आणि या शब्दावरून आत्म्याचं, कारण सायकस म्हणजे त्यांनी 2 शब्द वापरले, मन किंवा आत्मा वापरला, त्यामुळं आत्म्याचे शास्त्र असा तो. बरोबर. आता या मानसशास्त्राची सुरुवात कुणी केली किंवा कधी झाली? ती झाली आपल्या अरिस्टॉटलच्या काळामध्ये. बरोबर. अरिस्टॉटलने. की कुणाला मानसशास्त्राचा जनक म्हणतात? मानसशास्त्राचा जनक कोण असतो? अरिस्टॉटल. अरिस्टॉटल. आधुनिक मानसशास्त्र, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाच म्हणतात? विल्यम वुंट. डी अॅनिमा नावाचा ग्रंथ कुणी लिहिला? मी तर लिहिला नाही. अरिस्टॉटलने. ओके ओके ओके. प्लेटोनं कुठला लिहिला? रिपब्लिक. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके. विल्यम वुंटच्या जर्मनीमध्ये ती काय 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 काढली होती त्यांनी? कसली शाळा काढली होती? पहिली प्रयोगशाळा मानसशास्त्राची प्रयोगशाळा. मानसशास्त्र लिप्जिक प्रयोगशाळा सुरू केली होती. लिप्झिग येते. लिप्झिक. लाईप्झिग. हा, लाईप्झिग. बरोबर. लाईप्झिग. ओके ओके. 1889. 1979. व्हेरी नाईस. आता आपण व्याख्या पाहिल्या. व्याख्यामध्ये आत्म्याचं शास्त्र म्हणजे अरिस्टॉटल, बरोबर, यांची व्याख्या आहे. थोडक्यात आपल्याला लक्षात राहणं, जसं त्यांनी अमावस्या सांगितली तसं आपण काही जोड्या लावतो म्हणजे त्याचं उत्तर कधी चुकणार नाही. असा आपण प्रश्न विचारला गेला की आत्म्याचं शास्त्र अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? तर अ वरून अ ची जोडी लागली म्हणजे आत्म्याचा अरिस्टॉटल आला. बरोबर. मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मॅकडोगलने केलेली व्याख्या आहे. बोधावस्था विल्यम वुंटची आहे, अबोधावस्था सिगमंड फ्राईडची आहे आणि वर्तन म्हणजे जेबी बॅटसन. हे बरोबर आहे. त्याचबरोबर आपण मानसशास्त्राच्या काही शाखा पाहिल्या. त्याच्यामध्ये या शाखा आहेत. या शाखामधलं बालमानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र याच्याकडे आपण फोकस करणार आहोत. आता हे बघत असताना आपण एज्युकेशन या शब्दाचा उत्पत्ती कशी झाली? एड्युकेअर, टू एड्युकेअर म्हणजे टू लीड आहे की नाही. लॅटिन भाषेतला हा शब्द कशा पद्धतीचा आला आणि त्याची शैक्षणिक उद्दिष्ट काय? आता ही शिक्षणाची वैशिष्ट्ये सुद्धा आपण पाहिली. शिक्षणाच्या वैशिष्ट्यानंतर आपण वर्तन अभ्यासाच्या पद्धती पाहिलेल्या आहेत. आता मी याच्याकडे फास्टली का आलो तर ते आपलं झालेलं आहे आणि आपल्याला मिळालेल्या या तासामध्ये आपल्याला या वर्तन अभ्यासाच्या पद्धती या ठिकाणी काय करायच्या, संपवायच्या आहेत. तर आपल्याकडे या मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धती भरपूर आहेत. काय म्हणतोय बघा मी, मानसशास्त्र अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या भरपूर आहेत. भरपूर म्हणजे काय, मोर अँड मच आहेत. मग त्याच्यातल्या आपल्याला तेवढ्याच अभ्यासायच्या आहेत जेवढ्याचा आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे. परीक्षेमध्ये येणाऱ्या बस उतने कोणी बघणार आहोत. आता याच्याकडे एकूणच मोर देन 11 पेक्षा जास्त आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती. मग त्याच्यामध्ये आत्मनिरीक्षण असेल, निरीक्षण असेल, प्रायोगिक निरीक्षण असेल, मनोविश्लेषण असेल, रोगनिदान असेल, वृत्ती इतिहास असेल, संख्यामान असेल, तुलनात्मक असेल, भेददर्शक असेल, वैकासिक असेल किंवा मानस शरीर, या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती असताना वेगवेगळ्या पद्धती असताना आपल्याला आपल्या परीक्षेसाठी महत्वाच्या जवळजवळ 5 पद्धती आहेत आणि त्याच 5 पद्धतीचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिली पद्धत आहे निरीक्षण पद्धत. आता ही जी निरीक्षण आहे, हे निरीक्षण पद्धत म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे बघणार आहोत. त्यानंतर आहे आत्मनिरीक्षण, त्यानंतर आहे प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि जीवन वर्तन पद्धती. हा जो टॉपिक आहे, आता आपण वर्तन अभ्यासाच्या पद्धती हा भाग जो बघत आहोत, हा 1 मार्कासाठी येणारा भाग आहे. बघा, पाठीमागचा लेक्चर 1 मार्कासाठी झाला आणि आताचा हा जो लेक्चर आहे हा 1 मार्कासाठी आहे. हा जर आपण व्यवस्थित ऐकला, व्यवस्थित समजून घेतला
तर आपल्याला इथं जास्त काही करण्याची गरज नाही, ऑटोमॅटिकली आपल्याला 1 मार्क मिळून जातो. आता आपण सुरुवात करूयात आपल्या ह्या पद्धतीकडे. आता ह्या पद्धती ज्या आहेत मूळतः अशा डिवायडेड केलेल्या आहेत, ही अभ्यास पद्धतीमध्ये आपण शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत पाहतोय. शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक प्रश्न कसा येतो बघा, की खालीलपैकी अभ्यासाची कोणती शास्त्रीय पद्धत आहे, कोणती शास्त्रीय पद्धत आहे आणि कोणती अशास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे आपण इथं का मी बघितलं तर काही जेवढ्या गोष्टी पाहणार आहोत ते ह्या स्लाइडमध्ये पाहिलं आताच्या, की आपण ह्याच अभ्यास करणार आहे. पण ह्या अभ्यास करत असताना या अभ्यास पद्धती कोणत्या अभ्यास पद्धतीमध्ये येतात हे माहीत असण्यासाठी मी हे दाखवत आहे. आता हे मला ऑलरेडी पहिलं दाखवता येत होतं, परंतु आपण एवढ्याच गोष्टी बघणार आहोत हे एवढं लक्षात ठेवा. अभ्यास पद्धतीच्या मूळ 2 भाग येतात. एक आहे शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धती आणि दुसरी आहे अशास्त्रीय अभ्यासाच्या पद्धती. या अभ्यासाच्या पद्धती मानसशास्त्राच्या आहेत, त्यामुळे इथे मी 3 वेळा ते उल्लेख करणार नाही, की बाबा शास्त्रीय मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती वगैरे असं मोस्टली लेंदी सेंटेन्स करणार नाही. आता शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धती या कोणकोणत्या आहेत, तर एक येते प्रायोगिक, दुसरा आहे जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, वैकासिक आणि मनोविश्लेषण. अशास्त्रीयमध्ये कोणकोणत्या येतात, एक येते पर्यक, दुसरी आहे दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. आता आपण सुरुवात करूयात आपण आत्मनिरीक्षणापासून, कारण पहिली आत्मनिरीक्षण येते आणि मग निरीक्षण पद्धत येत असते. निरीक्षणामध्येच हे 2 प्रकार आहेत, एक स्वतःच आणि मग दुसऱ्याच. आत्मनिरीक्षणामध्ये 2 प्रकार येतात, एक आहे स्वतःच आणि मग आहे दुसऱ्याच. त्याला आपण आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण म्हणतो. आता ही आत्मनिरीक्षण पद्धत नेमकी काय आहे, की ही जी आत्मनिरीक्षण पद्धत आहे ही पद्धत प्रायोगिक मानसशास्त्राची सुरुवात जी ज्यावेळी झाली होती त्यावेळेस हे अभ्यास करण्यासाठी एकमेवच पद्धत मानली जात होती. ही एकच पद्धत होती, दुसरा अभ्यासाची पद्धत नव्हती. आत्मनिरीक्षण ही जी काही पद्धत आहे ही प्रायोगिक मानसशास्त्र, जे काही रचनावादी जे काही मानसशास्त्र आहे त्याचा जे काही मूळ संस्थापक आहे ते म्हणजे विल्यम वुंट. कोण आहे? विल्यम वुंट. कशाचा? रचनावादी मानसशास्त्राचा. नुसतं वुंटच नाही तर त्याचा एक मदतीगार होता, सल्लागार होता, एक सहाय्यक होता, तो म्हणजे टिचनर. आणि विल्यम वुंट आणि टिचनर या दोघांनी लिप्झिग विद्यापीठामध्ये आत्मनिरीक्षणाला प्रायोगिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची पद्धत म्हणून त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि ही जी काही आत्मनिरीक्षण पद्धत आहे ही एक मानसिक अवस्थांचा अभ्यास करणारी पद्धत आहे. म्हणजे आपण स्वतःचं निरीक्षण करायचं आणि आपल्या जे काही निरीक्षण करत असताना अंतर्मनामधील ज्या काही आपल्या अवस्था आहेत, तर मला काय होतंय, कसं होतंय, याचं ऑब्झर्वेशन करणं, याचं निरीक्षण करणं म्हणजेच आत्मनिरीक्षण होय. किती छान सोपी व्याख्या केली. आत्मनिरीक्षण म्हणजे आपल्या अंतर्मनात, तुम्ही लिहून पण घेऊ शकता. आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आपल्या स्वतःच्या अंतर्मनातील अवस्था व त्यांचं निरीक्षण करणे म्हणजेच आत्मनिरीक्षण होय. आय रिपीट, स्वतःच्या अंतर्मनातील अवस्था व त्यांचे निरीक्षण करणे म्हणजे आत्मनिरीक्षण होय. आता मी माझं आत्मनिरीक्षण करू शकतो का? बघा, आपण कधी करू शकतो? एखादा असा प्रसंगामध्ये विशिष्ट वर्तन का घडलं, एखादं विशिष्ट वर्तन का घडतं किंवा कसं घडलं हे आपण जाणून घेऊ शकतो. उदाहरणामध्ये आपण मित्रात बसलो होतो आणि अचानकच कोणत्या तरी मित्राने काहीतरी बोललो आणि आपण रागाला आलो, एकदम रागाला आलो, अग्रेसिव्ह झालो आणि त्याला 1-2 थोबाडे दिल्या खानखान. राग आला ना त्याचा, आणि आता आपला राग शांत झाला आणि मग आपल्या लक्षात आलं की आपण त्याला मारायला नाही पाहिजे होतं. मग मी माझ्या या वर्तनाचं स्वतःच
निरीक्षण करू शकतो की नाही? येस ऑर नो? ओनली से येस ऑर नो. डेफिनेटली. मी असं का वाटलं बघा, आपल्याला जेव्हा राग येतो त्या रागाच्या भरात आपण काहीही करतो, परंतु आपला जेव्हा राग शांत होतो आणि आपण शांतपणे विचार करतो, असं त्यानं काय म्हणलं होतं की आपण लगेच हे डिसिजन घेतलं, आपण असं का केलं, जेव्हा आपण ते शोधत जातो आणि ते शोधत स्वतः मूळ कारणापर्यंत पण जातो. हे सगळं करतो म्हणजेच आपण काय करत असतो? आत्मनिरीक्षण करत असतो. म्हणजे एखादी काही जी घटना आहे, एखादी काही परिस्थिती आहे, त्यावेळेचं आपलं जे वर्तन कसं का घडलं, हे आपण त्यावेळेस जाणून घेऊ शकतो. आता बघा, आता एक आपण असं उदाहरण पण पाहूया. आता मी हे तुम्हाला सांगितलंच. याच्यापेक्षा सायंटिफिक उदाहरण पण आपण पाहू शकतो, की अपघातामध्ये एक जखमी झालेला छोटा मुलगा आहे आणि त्या मुलाला पाहून, त्या छोट्या मुलाला पाहून त्याच्या मनातील भावना या तुम्हीच जाणू शकता. अपघातात जखमी झालेल्या छोट्या मुलाला पाहून त्याच्या मनातील भावना ह्या तुम्ही जाणू शकता का नाही? आता ह्या भावना व्यक्तिगत आहे, त्या इतरांना बिनचूकपणे लागू होणार नाही, कमी जास्त होऊ शकतात, कारण त्याचं स्वरूप कसं आहे? मर्यादित आहे. आता या त्या वेळच्या ज्या काही भावना आहेत त्या इतरांना सांगितल्या तर त्यांच्या दृष्टीनं तशाच भावना असतील असं होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, प्रत्येकाला राग आला तर प्रत्येक जण रागामध्ये मारतोच असं आहे का? आता ते मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये तिथे काही प्रिन्सिपल होता, त्याला राग आला की तो काय करत होता? राग आला काय करत होता? हसत होता. हा, मग प्रत्येक वेळी सगळ्याला राग आले की त्यांच्या सगळ्या भावना सेमच असतात का? कुणाला राग आला की तो हसतो, कोण दूर जातो, कोण कुणाला तो थोबाडीत मारतो, राग व्यक्त करतो, शिव्या देतो, हे प्रत्येकाचं वेगळं आहे. मग ह्या वेळेस ह्या घटना अशाच का घडल्या हे पाहण्यासाठी आपण स्वतःच आत्मनिरीक्षण करू शकतो. मग या आत्मनिरीक्षणाचे काय फायदे आहेत बाबा, तुम्ही सांगू शकाल का? आता तुम्हाला कळलं आत्मनिरीक्षण कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात, हे डेफिनेशन तुम्हाला कळली. येस ऑर नो? येस सर. कळली की नाही? येस ऑर नो? कळली की नाही? येस सर. Yes, sir. येस आता ही जर आत्मनिरीक्षणाची पद्धत तुम्हाला जर कळली असेल तर याचा फायदा काय तुम्ही सांगू शकाल का? आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकास होतो. अरे वा, करू शकतो. होतं का करू शकतो? नाही, करू शकतो. हा, आपण ओके, व्हेरी नाईस. अजून आपलं चुकलं की निगेटिव्ह बरोबर आहे. गोष्टी आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. व्हेरी नाईस. अजून आपलं बरं आहे. चुकलं की बरोबर आपण कुठे होतं. चुकतो हे समजतंय सर. आपण हा, स्वतः स्वतः बरोबर. अनालिसिस आपण करू शकतो. ते चुकतो हे बरोबर आहे याचा अर्थ आपण काय करतो? आपण त्याचा निष्कर्ष काढतो, कन्क्लुजन करतो, इव्हॅल्युएशन करतो आणि आपलं इव्हॅल्युएशन आपणच स्वतः केलेलं आहे. त्यामुळं ही पद्धत कशी आहे? विश्वासार्ह आहे, एकदम व्हॅलिड आहे, रियाबल आहे, विश्वासार्ह आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःच केलं, दुसऱ्यानं कुणी केलं का? नाही केलं. तुम्ही स्वतःच केल्या कारणामुळं स्वतः तुम्ही काय करणार आहे? त्याचं चांगलंच पण सांगणार आहे, जे काही घडलंय ते हे करणार आहे. आणि ही जी काही पद्धत आहे ही मानसिक अवस्थेमध्ये उपयुक्त ठरते. जसं की आपण डिप्रेशन मध्ये जात असू किंवा राग येत असेल, आपल्याला कशाच्या गोष्टीचा मोह होत असेल, तर त्याचं आपण विश्लेषण करू शकतो की नाही? आपण थिंकिंग करतो, आत्मनिरीक्षण करताना आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचं अनालिसिस करतो. मग हे सगळं करत असताना ही मानसिक जी अवस्था आहे ही आपल्याला उपयुक्त आहे का नाही? आपल्या त्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी समजण्यासाठी. एक तर ही पद्धत कशी आहे बघा, खूप सोपी आहे आणि एकदम स्वस्त आहे. याला काय काय खर्च करावा लागणार आहे का या पद्धतीला? काही खर्च नाही. ही पद्धत मी कुठेही वापरू शकतो, कधीही वापरू शकतो. ही पद्धत मी आत्ता पण वापरू शकतो, झोपताना वापरू शकतो, फिरताना, चालताना, शाळेत, इकडे तिकडे कुठेही वापरू शकतो. असं काही नियम आहे का इथंच वापरावं लागणार आहे? नाही. आणि लक्षात घ्या, आपलं हे जे मन आहे की नाही, ही मनच एक मोठं प्रयोगशाळा आहे. ते असंच का वाटतं, तसंच का वागतो, हे कोणी सांगू शकत नाही. आणि त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर आत्मनिरीक्षणानं करावं लागणार आहे.
बघा, मन, आता विल्यम वुंटने सांगितलं होतं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, आता मनाचं करणारे शास्त्र मॅकडोलची व्याख्या आहे, पण मनाचा अभ्यास खरा केला तो विल्यम वुंटने केला. आणि विल्यम वुंटने ह्याच्यासाठी प्रयोगशाळा स्थापन केली. बघूया मला मनाचा अभ्यास करता येतात का आणि तो कसा होतो. आता हे सगळं जे करणार आहे आपण, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची मेथड आहे ती म्हणजे आत्मनिरीक्षणाची. मी माझ्या ज्या गोष्टी आहेत चांगल्या वाईट ह्या जर बघायच्या असेल तर त्या मला स्वनिरीक्षणानेच बघावं लागणार आहे. आणि स्वनिरीक्षणामध्येच मला माझ्या वाईट गोष्टी असतील तर त्याच्यावर नेमकं काय उपाययोजना करावं लागणार आहे हे मला तिथंच कळणार आहे. हा, आणि प्रायोगिक निरीक्षण जे आहे ही पद्धतीमध्ये निरीक्षण काढता येतात, पडताळा करता येतो. आत्मनिरीक्षणामध्ये सुद्धा आपल्याला तसं करता येतं. आत्मनिरीक्षणामध्ये आपल्याला दुसऱ्यावर कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही, पडते. आत्मनिरीक्षण आपण स्वतःच करणार आहे, दुसऱ्याला सांगायची काय गरज आहे, काहीच नाही. आता जसं याचे फायदे आहेत तसे तोटे पण असणारच आहेत. असणार ते की नाही, असतील का नाही, काय असू शकतील बरं, चलो बताओ, आपके लिए ओपन टाइम. काय असू शकतील याचे तोटे? ओव्हर थिंकिंग व्हेरी ओव्हर नाईस आन्सर, थिंकिंग एकदम ऍब्सोल्युट राईट. ओव्हर थिंकिंग होऊ शकते आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ओव्हर थिंकिंगमुळे डिप्रेशन कन्क्लुजन मध्ये बरोबर पण निघणार नाही. करेक्ट, कन्क्लुजन काढू शकणार नाही, डिप्रेशन मध्ये जाऊ शकेल. त्या जोपर्यंत आपण एखादा विचार सोडू शकत नाही, तोपर्यंत आपण दुसरा विचार मनामध्ये घेऊ शकत नाही. आत्मनिरीक्षण हे जे काय आहे हे एक खाजगी स्वरूपाचं आहे. मग मी स्वतःचं अनालिसिस केलं आणि तुम्ही म्हणलं मला सांगा सर तुम्ही स्वतःचं अनालिसिस काय केलं सांगा. आता माझ्यामध्ये भरपूर काही वाईट गोष्टी होत्या, पण आता तुम्ही मला विचारलं की सर तुम्ही तुमचं आत्मनिरीक्षण केलं आणि सांगा. आता आता मी करताना वाईट गोष्टी आल्या, आता तुम्हाला सांगताना मी वाईट गोष्टी सांगेल का, कशी सांगेल, नाही कशी सांगणार सांगेल? चांगलं. हा, मी माझ्यामध्ये वाईट पाहिलं पण मी सांगताना वाईट सांगेन का, नाही. मी स्वतःबद्दल इथं काय करेन, मोठं मोठं सांगेन, चांगलं चांगलं सांगेल, आयडॉल आहे तेच सांगेल. याचा अर्थ याचे निष्कर्ष कसे असणार, व्यक्तिनिष्ठ असणार आहे, खाजगी स्वरूपाचा असणार आहे. आणि मूळतः हे जे आत्मनिरीक्षण आहे हे वैयक्तिकच आहे. मी माझं करायचं आहे, माझं स्वतःच केलेलं निरीक्षण हे खाजगी स्वरूपाचं वैयक्तिक स्वरूपाचे. ज्यावेळेस हे चार चौघात सांगायचं असेल त्यावेळेस आयडॉल सांगेल, म्हणजे आदर्श सांगेल, मी लय भारी आहे, मी असा आहे. आपण कुचकट असतो, आपण चांडल्या लावणारे असतो, आपण लोकांची निंदा करणारे असतो, पण इथं सांगताना मात्र काय सांगणार आहे, मी लय भारी आहे, मी अतिशय, मी शहाणा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मोठमोठ्या गोष्टी करेल. त्याच्यामुळं मूळ जे गोष्टी आहेत त्या तिथून लपवून जातात. दुसरं काय आहे तोटा, की याच्यामध्ये लहान मुलं असतील किंवा बौद्धिकदृष्ट्या कमकुवत मुलं असतील त्यांना ही पद्धत लागू होत नाही किंवा आता लहान मुलगा स्वतःचं आत्मनिरीक्षण काय करणार आहे. त्याचबरोबर जे बौद्धिक दृष्टिकोनातून की ज्याची बुद्धिमत्ता कमी आहे असे विद्यार्थी स्वतःचं आत्मनिरीक्षण करू शकतात का. दुसरं पुढचं काय होऊ शकतं बघा, आत्मनिरीक्षण वस्तुनिष्ठ नाही आहे, व्यक्तिनिष्ठ आहे. एका वाक्यात येणारं हायलाइट आहे बघा, आत्मनिरीक्षण ही पद्धत डॅश डॅश नसून डॅश डॅश अभ्यास पद्धती आहे. आत्मनिरीक्षण ही डॅश डॅश नसून डॅश डॅश पद्धती आहे. काय सांगालो, आत्मनिरीक्षण वस्तुनिष्ठ हा वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहे. वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ. एकदम बरोबर. आत्मनिरीक्षण ही पद्धत वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तीनुसार ती बदलणारी आहे, बरोबर. आता वस्तुनिष्ठ म्हणजे काय, भारताची राजधानी कोणती, कोणती आहे, भारताची दिल्ली. आता इथं किती जणांनी सांगितलं तरी उत्तर तेच येणार आहे का बदलणार, तेच येणार आहे. हे झालं वस्तुनिष्ठ, हे झालं वस्तुनिष्ठ. आता बघा तुम्हाला कसं वाटतं, आता ह्या लेक्चर मध्ये बसून कसं वाटतंय, आता इथं उत्तर सॅटिस्फाईड सगळ्यांना वेगवेगळं वाटतंय, सगळ्याला वेगवेगळं वाटतंय, सारखं वाटतंय का नाही, व्यक्तीनुसार वेगळं. कुणाला बरं वाटतंय, कुणाला चांगलं वाटतंय, कुणाला कसं तरी होतंय, कुणाला मळमळतंय, कुणाला तर बाहेर जायचंय पण नाही लग्न बसलोय, हा याला ऐकायचंच नाही तरी पण मी ऐकतोय. म्हणजे प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत. ही झाली व्यक्तिनिष्ठ, बरोबर. आता आत्मनिरीक्षण ही जी पद्धत आहे
ही अत्यंत स्वस्त आहे, सुलभ आहे. पण प्रत्येकाला आत्मनिरीक्षणामध्ये किंवा आत्मनिरीक्षण करून निष्कर्ष काढायला मर्यादा येतात. सगळेच या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर आहे का नाही? येतात ना, बरोबर आहे का? सगळेजण निष्कर्षापर्यंत पोहोचतीलच आहे Yes, का? sir. नाही. याला कारण काय माहितीये का? मनाचं एकाग्रीकरण. आपण एकाग्र कितपत होतो, हं? आणि हे एकाग्र कसं व्हायचं आहे ह्याच्यासाठी एक चांगलं प्रशिक्षण पण हवं असतं. मन कुणाकुणाचं एकाग्र होईलच ह्याची काय गॅरंटी? आणि मग एकाग्र नसताना आपण काढलेले जे निष्कर्ष आहेत हे बरोबर असतीलच कशावरून? ते विश्वासार्ह असतीलच कशावरून? ते रियाबल असतीलच कशावरून? बरोबर की नाही? म्हणून ही जी पद्धत आहे त्या पद्धतीला मर्यादा येतात. ही पद्धत आहे की नाही, हे आता आत्मनिरीक्षण आहे, ही सगळी पद्धत बोधावस्था जी आहे त्या बोधावस्थेतील मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते. आता हे बोधावस्था आणि मेंटल प्रोसेस म्हणजे काय आहे? विचार, कल्पना, स्मरण आहे की नाही, बोध, अवबोध ह्या गोष्टीवर करते. म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीवर. न दिसणाऱ्या गोष्टीवर जर प्रक्रिया होत असतील मग तर कशावरनं त्याचं उत्तर बरोबर येईल? म्हणून त्याला मर्यादा येतात. म्हणून आपण जे आत्मनिरीक्षणामध्ये जे काढलेले निष्कर्ष असतात हे पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येतात का? नाही. आपण एकाग्रमध्ये ज्यावेळेस बसतो, ज्यावेळेस काढतो आणि एकाग्रतेतून बाहेर येतो, परत त्या गोष्टीवर विचार करू शकतच नाही. म्हणून ह्याच्यावरती भरपूर टीका झाल्या, भरपूर विरोध झाला आणि मग ह्याच्यानंतर जी पद्धत आली, जी थोडी वस्तुनिष्ठ वाटली, ती म्हणजे आहे बाह्य निरीक्षण. ही आहे बाह्य निरीक्षण, ज्याला आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण पण म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. आता हे जी पद्धत आहे याला बाह्य निरीक्षण पण म्हणतो. आता हे जे निरीक्षण आहे हे निरीक्षण करताना ऑब्झर्वर आणि सब्जेक्ट म्हणजे ज्याचं निरीक्षण करायचं आहे तो आणि निरीक्षण करणारा अशा दोन व्यक्ती असतात. व्यक्तीच्या बाह्य वर्तनाचं निरीक्षण करून मिळालेल्या माहितीचा अन्वयार्थ लावला जातो व त्यावरून त्या व्यक्तीची जी काही मानसिक प्रक्रिया आहे, मेंटल प्रोसेस आहे किंवा निष्कर्ष आहेत हे काढले जातात. त्या व्यक्तीनं असं का वागलं, तो व्यक्ती असा का वागला हे. आता ही पद्धत वापरत असताना हा व्यक्ती असाच का वागतो किंवा असा कसा वागला हे पाहिलं जातं. आता पहिलं काय करावं लागतं किंवा ही पद्धत ज्यावेळेस आपण वापरतो त्यासाठी आपल्याला काही पायऱ्यामधून जावं लागतं. म्हणजे बाह्य निरीक्षण म्हणा किंवा वस्तुनिष्ठ ऑब्झर्वेशन म्हणा, ही पद्धत जर आपल्याला वापरायची असेल तर काही पायऱ्यामधून जावं लागतं. त्या पायऱ्या पण बघणार आहोत. पण तुमच्या लक्षात आलं का, बाह्य निरीक्षण किंवा निरीक्षण जे आहे वस्तुनिष्ठ हे आपल्याला अभ्यासत असताना दुसऱ्याचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो. त्यामध्ये दोन व्यक्ती असतात. एक आहे ज्याचं आपण ऑब्झर्वेशन करणार आहे आणि दुसरी आहे जी ऑब्झर्वेशन करणार आहे. ऑब्झर्वर दुसऱ्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि मग कुणाचं तरी ऑब्झर्वेशन करणं. आता मग काय पायरी आहे त्याच्या? पहिली पायरी येते निरीक्षणाचं आयोजन करावं लागतं. म्हणजे कुणाचं निरीक्षण करायचं आहे याचं ऑब्झर्वेशन करावं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. पहिलं बघूयात कोणकोणत्या पायऱ्या येतात आणि मग कोणत्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि कोणत्या गोष्टी सांभाळाव्या लागत नाही हे आपण बघणार आहोत. तुमच्या डोक्यावरून जात नाही ना याची खात्री एकदा करतो. तुम्ही सगळ्यांना समजतंय का? सगळ्यांच्या डोक्याच्या आत घुसतंय का? एवढं फक्त सांगा. ओनली से येस ऑर नो. यस सर. Yes, sir. Yes. हा असं आहे का? तर 10 वाजत आलेले आमचा जेवणाचा टाइम झालाय, आईनं काहीतरी शिजवले, माझं लक्ष तिकडं चाललंय, तुमच्या बोलण्याकडे आमचं लक्ष नाही आहे. ऐसा कुछ हो रहा है क्या? हो रहा है क्या? नाही नाही सर, नाही. हा. नाही. बघा मी काय म्हणतोय, जरी होत असेल तर इथंच लक्ष द्या, तिकडे लक्ष देऊ नका. आता का लक्ष तिकडे देऊ नका, इकडे लक्ष का द्या, तर हे महत्वाचं आहे. ते हे झालं की ते मिळणारच आहे. आणि 1 मार्कासाठी इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आत्मनिरीक्षण पेक्षा जास्त क्वेश्चन्स आतापर्यंत बाह्य निरीक्षणावर पडलेले आहेत.
बघा मी काय म्हणतो, आत्मनिरीक्षणापेक्षा बाह्य निरीक्षणावरती जास्त प्रश्न आतापर्यंत पडलेले आहेत. त्याच्यामुळं याला एकदा काय समजून घेतलं की काम खतम. आता हे जे बाह्य निरीक्षण आहे, पहिली पद्धत आहे किंवा पहिली पायरी आहे याची, निरीक्षणाचं आयोजन करायचं. की कुणाचं करायचं आहे, कशासाठी करायचं आहे ते आयोजन केलं. मग विविध ज्ञानेंद्रियाच्या साह्याने वर्तनाचं निरीक्षण करायचं. आता विविध ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत आपली? सेन्सर्स. सर? करेक्ट. कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. वा, छान आन्सर, वा, टाळ्या वाजवूया यांच्यासाठी आपण. की आपल्याकडे जे ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं समोरचा व्यक्ती वर्तन कसा करतो त्याचं आपल्याला काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. आणि हे ऑब्झर्वेशन करत असताना आपल्याला सामग्री संकलन करायचं आहे आणि निरीक्षणाच्या नोंदी करायच्या आहेत. की त्यानं कधी काय केलं, कसं केलं, मग काय केलं. समजा आता फॉर एक्झाम्पल सांगतो, त्याला साप दिसल्यावर त्यानं काय केलं त्याची नोंदी लिहा. की शेख सरला साप दिसल्यानंतर न शेख सर उड्या मारू लागले जोरजोराने आणि त्यांनी खिशातला मोबाईल काढला, मोबाईल काढून त्या साप बरोबर त्यांनी काय केलं, सेल्फी घेतला. व्हॉट टू डू, उसने क्या किया, इसका ऑब्झर्वेशन करते. पळून गेला, घाम फुटलो, घाबरला, अरे केला काय त्यानं. मला सांगा, आपण आम आदमी आहे आणि साहजिकच साप बघितल्यावर आपण सगळे घाबरणार आहे. मग मला सांगा, एखाद्या गारुड्याचा मुलगा साप बघितल्यावर घाबरतंय का ते? या सर घाबरेल का? नाही नाही. क्या करेगा फिर नाही वो? घाबरणार. क्या करेगा फिर पकडतो वो? त्याला. अरे वाह, व्हेरी नाइस. अप्लाय सम टेक्निक्स. को पकडने की कोशिश करेगा, बिन वाजवेल, त्याच्यासमोर डान्स करण्याचा प्रयत्न करेल बिन वाजवून, मग त्याला धरेल पण घाबरणार नाही. त्याच्या जागी आपण असेल तर आता कोणकोणते रंग आपण पाहू तिथं कमीच आहे का नाही, हे आपलं कौतुक आहे. मग त्यावेळेस त्यानं काय केलं याच्या नोंदी पाहणं गरजेचं आहे. हे बाह्य निरीक्षणामध्ये असतं. आणि मग त्याच्या आपण नोंदी केलेल्या आहेत, या नोंदीचं, या सामग्रीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन करायचं आहे. विश्लेषण आणि अर्थनिर्वचन केलं की मग आपल्याला त्याचे निष्कर्ष आणि त्या निष्कर्षाचं जनरलायझेशन म्हणजे सामान्यीकरण करायचं. या जवळजवळ 5 पायऱ्यातून आपल्याला जायचं आहे. पहिलं काय आहे, निरीक्षणाचे आयोजन. दुसरं आहे विविध ज्ञानेंद्रियाच्या साह्याने वर्तनाचं निरीक्षण. तिसरं आहे सामग्री संकलन, निरीक्षणाच्या नोंदी. चौथं आहे सामग्रीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन. आणि शेवटचा आहे निष्कर्ष व सामान्यीकरण. या सगळ्या गोष्टी जर केल्या की मग ओके होईल. आता हे निरीक्षण आपण केलं खरं. तुम्ही मला सांगा, हे निरीक्षण करत असताना याचे फक्त फायदे सांगा बघू. तुम्ही सांगू शकता का, काय आहे या बाह्य निरीक्षणाचे फायदे? समोरच्या व्यक्तीचे वर्तन समजते. व्हेरी नाईस. समोरच्या व्यक्तीचे वर्तन समज. अजून काय समजा? त्याच्या हावभावावरनं, वागण्यावरनं काय चालू आहे त्याच्या मनामध्ये हे कळेल. बरोबर, काय चालू आहे हे कळेल. व्यक्ती तसाच का वागतो हे कळेल. कोणत्या प्रसंगामध्ये तो कसा वागतो, कसा ट्रीट करतो हे कळेल. बरोबर की नाही? मग एखादा व्यक्ती बायको समोर कसा वागतो, आई समोर कसा वागतो, सासू समोर कसा वागतो हे कळेल आपल्याला. बरोबर की नाही? आता हे सगळं वागत असताना आपण बाह्य केलेलं आहे, म्हणजे आपण बाजूला राहून केलेलं ऑब्झर्वेशन आहे. ह्याचे फायदे होतात, बेनिफिट्स होतात. आता मग मला सांगा, ही पद्धत आत्मनिरीक्षणापेक्षा चांगली आहे की कशी आहे? चांगली आहे. चांगली आहे. वेगळी आहे. कारण ऑब्झर्वेशन करता येतं, विश्लेषण करता येतं, कोणीही याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. पण हे ऑब्झर्वेशन करणारा जो व्यक्ती आहे ना, तो थोडा ट्रेंड असला पाहिजे, त्याच्याकडे थोडं प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, त्याला थोडी कौशल्य आली पाहिजे की कुठलं ऑब्झर्वेशन कशी करायचं आहे आणि त्या ऑब्झर्वेशनची काय काय महत्व आहे, काय हे त्याला माहित असलं पाहिजे. एकंदरीतच जे ऑब्झर्वेशन करणारा ऑब्झर्वर आहे त्या ऑब्झर्वर थोडा ट्रेड असला पाहिजे, तर त्यानं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. इथपर्यंत गोष्टी ठीक आहे. आता याच्या मर्यादा पाहूया, काय त्याचे तोटे आहेत. आता समजा मी ऑब्झर्वेटर आहे आणि तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे तुम्हाला कळलं की शेख सर तुमचं ऑब्झर्वेशन करणार आहेत, तुम्ही कसं वागाल? कसं वागाल? छान. छान वागेल. छान वागणार.
अरे रे रे, एकदम सावधपणे भारी, वागू. टेन्शन राहणार सर. एकदम भारी आहे की नाही. सो बिल्ली खाकर बिल्ली कहाँ चली, सो चूहे खाकर बिल्ली चली हज. हज हज आता कसं काय करावं, तिथं गल्लीत चांगल्या भारी 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 शिव्या देईल, पण तेच कोणतं ऐकायला लागले, आपलं इव्हॅल्युएशन करले, कळल्यावर ते शिव्या देईल का? करेल का? नाही. म्हणजे एकदम त्याचं गोंडस राहील. वागणं कसं असणार आहे, त्याचं वागणं कसं असणार आहे. त्याला आपण गोड बोलणार. आपण आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये म्हणायचो दुपट्टी असणार आहे की नाही. तिथं एक आणि तिथं एक आणि समोरच्या समोर एक आहे की नाही. हा, मुंह में राम आणि बगल में छुरी आहे की नाही. मुळात आपल्या मनात तर असतेच आणि मग करायचं तेच करणार आहे. पण आपलं कोणतं ऑब्झर्वेशन करायचंय म्हणलं की आपण आदर्श वागतो, एकदम आयडल वागतो. आपण अशा वेळेतलं की महात्मा गांधी होतो, महात्मा फुले होतो, टिळक होतो आहे की नाही. टिळक होतं का आपण? टिळक होत नाही, टिळक होतच नाही. आपण महात्माच होतो लगेच. का? तर आपला कोणतरी काय करतंय, ऑब्झर्वेशन करते. पण मग ती कृती कशी राहत नाही, नैसर्गिक राहत नाही, ती आर्टिफिशियल होते, कृत्रिम होते. आणि हे सगळे मग कधी कधी काय होतं बघा, हा एक तोटा झाला. दुसरा तोटा काय होतं बघा, जर ऑब्झर्व्हरच्या मनामध्ये, म्हणजे माझ्या मनामध्ये, आता मी तुमचं ऑब्झर्वेशन करतोय आणि माझ्या मनामध्ये जर तुमच्याबद्दल काही पूर्वग्रह असेल की तुम्ही बाद आहे, तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, असं आहे, आणि ज्यावेळेस मी निरीक्षण करणार आहे त्यावेळेस त्या माझ्या पूर्वग्रहाचा काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, काय अडचण येणार आहे, तोटा होणार, निरीक्षण तोटा. पद्धतीवरती. काय होणार आहे. उदाहरणार्थ बघा, आपल्या वर्गामध्ये आपला एक फेवरेट विद्यार्थी असतो आणि त्या फेवरेट विद्यार्थ्याला काय येत नसते. तो फेवरेट का झालेला असतो, तो आपली कामं करत असतो. आपण आल्याला आपली बॅग घेते, पाण्याची बॉटल आणते, आपल्याला बसायला खुर्ची देते, आपल्या मागं पुढं सगळं बघून सगळं सगळं करते. आणि मग आपल्याला परीक्षेची वेळ आली की आपण मुद्दाम त्याला काही येत नसतं ते मार्क वाढवतो. आहे की नाही. मग कोणीतरी आपल्याबद्दल बोललं की मग आपलं वगैरे असं, नाही सर ते लय चांगलं आहे, ते असं आहे. पण तोच विद्यार्थी दुसऱ्या कुठल्या शिक्षकाचं ऐकत नसेल तर ते शिक्षक त्याचं इव्हॅल्युएशन करत असताना किंवा तिथे काय तर करत असताना त्याला चांगलं म्हणेल का हो? चांगलं म्हणेल नाही. जर पूर्वग्रह झाला असेल, हे सेक्सरचा चमचा आहे म्हणतो आपण त्याला थोडक्यात भाषेत. हा चमचा आहे, ते चमचा आहे, त्याच्याकडे बघू नका, त्याला बघू नका, असं. म्हणजे हे पूर्वग्रह होतं. म्हणजे जर त्या निरीक्षकाच्या मनामध्ये आपल्याबद्दल अगोदरच काहीतरी पूर्वमत असतील तर ते आपलं इव्हॅल्युएशन वस्तुनिष्ठ न होता व्यक्तिनिष्ठ होतंय. मग कधी कधी काय आहे बघा, आता कधी अजून दुसरं काय आहे, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावरून लगेच आपण त्याच्या मनात काय चाललंय हे सांगू शकत नाही. बरोबर का चुकीचं आहे? नाही सांगू शकत. कसं काय? त्यानं ते वर्तन कशामुळे पण केलेलं असू शकतंय, म्हणून त्यानं तसंच केलं किंवा त्याच्या मनात काय आहे हे सांगू शकत नाही. ही सगळ्यात मोठी काय आहे, एक मर्यादा म्हणता येईल आपल्याला. ड्रॉबॅक म्हणता येईल. बरोबर आहे का? आता कधी कधी अत्यंत खाजगी वर्तनाचं आपल्याला निरीक्षण करणं शक्यच नसतंय. हे सर नो बरोबर का नाही? बरोबर सर. एखाद्या माणसाच्या एकदम पर्सनल गोष्टीचं आपलं निरीक्षण शक्यच नसते. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही गोष्टी करू शकत नाही. ज्या गोष्टी पाहिलेल्याच नाहीयेत त्या गोष्टीवर आपण काही बोलू शकणार आहे का? नाही शकणार. आणि तशा गोष्टी वारंवार घडत बी नसतात, आणि त्यामुळे आपण ते गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे तो एक अडथळा येऊ शकतो. त्यानंतर नैसर्गिक वर्तन जे आहे त्याचं, ते वर्तन निरीक्षकाला खूप वेळ घ्यावा लागतो, त्याला द्यावा लागते वेळ. ते बरोबर तसंच आहे का निरीक्षण? कधी कधी माणूस सुरुवातीला आयडल वागतो, मग भरपूर वेळ गेल्यानंतर मग माणूस काय करतंय, स्वतःचे गुण दाखवायला चालू करतंय. बघा, क्लासचा पहिला दिवस आणि क्लासचा बरोबर शेवटचा दिवस यामध्ये आपल्या स्वतःच्या वर्तनात काय फरक आहे का नाही? पहिल्या दिवशी सर काय तर म्हणून आपण माहिती चालू करत नाही, आणि शेवटच्या दिवशी बंद कर म्हणलं तरी पण बंद करत नाही. हे आपल्यातलं गुण. म्हणजे तसं ओरिजिनल गोष्टी बाहेर येण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून ही पद्धत वेळखाऊ आहे, ही पद्धत खर्चिक आहे. बरोबर आहे का नाही? आणि ह्याला वेल ट्रेड माणूसच लागतो ऑब्झर्वेशन करण्यासाठी. म्हणून हा एक आपला ड्रॉबॅक आहे.
हे झाली आपली पद्धत. आता पुढची पद्धत ती म्हणजे इथपर्यंत कळलं का बाबा? सर कळलं का? सर निरीक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत सर? निरीक्षण पद्धतीचे जनक कशाला लागायचे आहेत? त्याचे नाही लागत आपल्याला. आणि नाही जर लागत का लागायचे प्रश्न नाही आहेत म्हणून तर सांग निरीक्षण पद्धतीचे जनक कोणा याच्यावर प्रश्न येत नाही. ओके सर. जेबी वॅटसन नाही. वॅटसनने या पद्धतीचा पुरस्कार केला होता. वर्तनवादाचे असल्याकडून पण प्रश्न येत नाही. आता आपण व्याख्यामध्येच बघितलं. व्याख्यामध्ये काय बघितलं? वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या जेबी वॅटसनची आहे. आता ते त्याचं आहे. पण इथं काय सांगायला बघा मी, याची आपल्याला गरज लागत नाही. अंडरलाईन करून घ्या. फक्त तिथं कुठं लागते गरज? ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच आपल्याला फोकस करायचा आहे. इथं तुम्ही नॉलेजसाठी गोळा करून ठेवू शकता, पण हा प्रश्न याचा जास्त करून पडत नाही. आता आपल्याला वळायचं आहे प्रायोगिक पद्धतीकडे. आपल्याला वळायचं आहे बाह्य निरीक्षणावर आधारित कसा प्रश्न येईल सर? बाह्य निरीक्षणावर. आता बाह्य निरीक्षण आतापर्यंत आलेला जो प्रश्न आहे की नाही, आता एक 2-3 जर आपण प्रश्न बघितले तर खालील दिलेली पद्धतमध्ये प्रायोगिक म्हणजे जर आपण शास्त्रीय पद्धत कोणती आहे हे विचारलं गेलं. त्यावेळेस आत्मनिरीक्षण वगैरे दिलं होतं आणि निरीक्षण हा होता. त्यामुळं निरीक्षणावर पडलेला हा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त पेपर 1 मध्येच विचारला जातो. पेपर 2 मध्ये या घटकावर प्रश्न विचारला जात नाही. अंडरलाईन करून घ्या. पेपर 1 मध्येच विचारला जातो. पेपर 2 वर याच्यावर प्रश्न आतापर्यंत पडलेला नाही. ठीक आहे. आता आहे प्रायोगिक पद्धत, ज्याला एक्सपेरिमेंटल मेथड म्हणतो, की ज्या गोष्टी आपण प्रयोग करून पाहू शकतो, ज्या गोष्टीचं आपण हे असंच का घडलं जातं, तसंच का घडलं जातं, याच्यासाठी आपण प्रत्यक्षामध्ये ती घटना घडवून आणतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रायोगिक पद्धत. आता ही जी प्रायोगिक पद्धत आहे, ही जी प्रायोगिक पद्धत आहे, या प्रायोगिक पद्धतीचे पुरस्कर्ते जे आहेत त्याला आपण उद्गाते म्हणू. बघा मी सांगायला लागलो प्रायोगिक निरीक्षण पद्धत, मेथडॉलॉजी. आता ह्याचे जे काही जनक आहे डॉक्टर उंट हेरी हा आद्य पुरस्कर्ता मानला जातो. कशाचा? प्रायोगिक निरीक्षक पद्धतीचा. प्रायोगिक निरीक्षक पद्धतीचा डॉक्टर उंट हेरी याला मानलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की ही जी पद्धत आहे ही एक तंत्रशुद्ध पद्धत मानली जाते आणि ही जी पद्धत आहे ही मानसशास्त्रीय प्रयोगशाळा मध्ये केली जाते. आणि हे करत असताना हे जे निरीक्षण आहे हे बाह्य निरीक्षणाचं किंवा बाह्य वर्तनाचं वस्तुनिष्ठ निरीक्षण करतं. वस्तुनिष्ठ निरीक्षण करतं आणि त्या वर्तनाचं अन्वयार्थ ज्याला आपण म्हणतो विश्लेषण करून त्याचं जे कन्क्लुजन काढलं जातं, तो कन्क्लुजन व्यक्तीच्या मानसिक प्रक्रिया संबंधी किंवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचं वर्तन तसंच का होतं त्या वैशिष्ट्यासंबंधी काही निष्कर्ष काढले जातात. आणि हे निष्कर्ष पुन्हा पुन्हा पडताळून पाहता येतात. जसं आपण बाह्य निरीक्षणामध्ये पाहिलं की ते पुन्हा पुन्हा पडताळून येत नाही, कारण तो व्यक्तीला काय सांगणार आहे का, हीच क्रिया प्रयत्न कर. आता तुला राग आला, हे पुन्हा एकदा राग आणून दाखव, येईल का? त्याला आपण जर म्हणलं पुन्हा एकदा राग आणून दाखव म्हणलं ती हसल उलट. तसं या मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये ही जी काही प्रायोगिक निरीक्षण आहे इथं ती गोष्ट वारंवार पडताळून पाहिली जाते. ही करत असताना या मानसशास्त्रीय प्रयोगाचे टप्पे सुद्धा आहेत. पहिलं म्हणजे काय आहे, मानसशास्त्रीय जे अभ्यास विषयक आहेत या अभ्यास विषयाचे किंवा समस्येचे पहिलं आपल्याला स्वरूप निश्चित करावं लागतं की आपण कशाचा अभ्यास करणार आहे आणि त्याचं स्वरूप नेचर काय असणार आहे ते. मग या समस्येची गृहीतक आपल्याला सांगावी लागणार आहे. गृहीतक म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक संभाव्य उत्तर असतं. याला आपण इंग्लिशमध्ये हायपोथिसिस म्हणतो. बरोबर आहे? हे त्यात संभाव्य उत्तर की हे घडणार आहे, हे कारण घडलं म्हणजे उत्तर हे असू शकतं. बरोबर आहे की नाही? आता नवरा लग्न झालेलाच नवरा असतो, तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो आणि आपल्या चपराशीवर त्याचा राग व्यक्त करतो त्यावेळेस आपण अजम्पशन काय करतो, हे आपलं साहेब आज कधी न रागवणार रागवलं बाबा आल्याच, म्हणजे
ह्याचं घरी भांडण झालेलं असेल, बायको बरोबर खटकलेलं असेल, अंदाज लावतो का नाही? हे संभाव्य उत्तर हायपोथिसिस करतो आपण त्यात. तसं हे त्या एखादी समस्या आहे पहिले निश्चित केली, त्या समस्येचं लगेच आपण काय करतो? संभाव्य उत्तर मानतो. मग तिसरा पद्धत काय आहे की समस्येच्या संदर्भामध्ये किंवा समस्येच्या प्रयोगाच्या आराखड्याचं आपल्याला स्वरूप निश्चित करायचं. काय निश्चित करायचंय? स्वरूप निश्चित करायचं. या प्रयोगातील चलांची निश्चिती म्हणजेच आता याच्यामध्ये जो वेगवेगळे चल असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. हा, आता ही जी काही व्हेरिएबल आहेत, हे असेच का आहेत ते निश्चित करायचं आणि त्याच्या संदर्भामध्ये नियोजन करायचं, पूर्व प्लॅनिंग करायचं. हे प्लॅनिंग केल्यानंतर आपण प्रयोग म्हणा किंवा ते नियंत्रित परिस्थितीची निर्मिती करायची, म्हणजे प्रयोग चालू करायचे. म्हणजे प्रयोग करत असताना त्या चलाचा अभ्यास करायचा, ते तसंच का वागलं, मग त्या चलाला नियंत्रण ठेवायचं, त्याच्यावर कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा परिणाम होऊ द्यायचा नाही. आणि मग हे झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वर्तनाच्या ज्या काही घटना घडल्या त्याच्या नोंदी ठेवायच्या. आणि मग त्या नोंदी ठेवलेल्या ज्या आहेत त्या नोंदीचं, त्या सामग्रीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन करायचं. आणि मग आपण शेवटच्या टप्प्यामध्ये निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन काढायचं. आणि कन्क्लुजन काढत असताना जे अगोदर आपण हायपोथिसिस घेतले होते, ज्याला आपण गृहीतक म्हणले, त्या प्रश्नाची संभाव्य उत्तरं म्हटली, ती पडताळून पाहायची. तीच होती का नाही? तीच ठरली, बरोबर आहे का नाही? आणि मग जनरलायझेशन करायचं, सामान्यीकरण करायचं. आणि हे केलंय की आपला हा जो काही प्रायोगिक पद्धत आहे निरीक्षणाची ती सफल होते. आता या प्रायोगिक पद्धतीचे फायदे काय? असं केल्यामुळं ही जी पद्धत आहे ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे, एक विश्वसनीय आहे, याला मानसशास्त्राचा आधार आहे, हे संख्यात्मक आणि वस्तुनिष्ठ आहे. आणि प्रत्येक सामग्री याच्यामध्ये वापरल्यामुळं याचं आपण अनालिसिस आणि विश्लेषण ज्याला आपण म्हणतो ते हे त्याकडे आपण काय करू शकतो. परत ही जी काही गोष्टी आहेत या व्यक्तीला नियंत्रित करून ती गोष्ट वारंवार घडवून आणू शकतो, त्याचा पडताळा करू शकतो, ती अशीच का घडली याच्यावर विचार करू शकतो, वेगवेगळ्या चलावर नियंत्रण करून त्याचा परिणाम नेमका त्याच्यावर काय होऊ शकतो हे आपण बघू शकतो. बरोबर. याचबरोबर ज्या काही मानवाच्या अध्ययन असेल, त्याचं स्मरण असेल, अवबोध असेल, त्याची प्रतिभासृष्टी असेल, या सगळ्या कल्पनांचा किंवा संबंधाचा आपल्याला उकल करायचा असेल तर ही पद्धत वापरणं उपयुक्त आहे. जसे याचे फायदे आहेत, जसे याच्यात हे आहेत बेनिफिट्स आहेत, तसे याचे तोटे पण असणार आहेत. पहिला तोटा काय असेल तर ही बाबा पद्धत खूप खर्चिक आहे. का खर्चिक आहे? तर याला प्रयोगशाळाच लागते, याला विशिष्ट अशी उपकरणं लागतात, याला त्याचे सिच्युएशन क्रिएट करावं लागतं आणि त्या गोष्टी करणं थोड्या काही वेळेस अशक्यही होतं, जिकरीचं होऊन बदल. मग नियंत्रित स्थिती ज्यावेळेस आपण करतो की नाही त्यावेळेस त्या व्यक्तीच्या वर्तनाचं आपण अनेक वेळा निरीक्षण करणं अपेक्षित असल्या कारणामुळं या पद्धतीचा आपण ज्यावेळेस वापर करतो त्यावेळेस आपला वेळ भरपूर द्यावा लागतो किंवा वेळ तो भरपूर खर्च करावा लागतो. म्हणजे ही पद्धत वेळखाऊ आहे. आता ही पद्धत ज्या वेळेस आपण प्रयोग आहे म्हणल्यावर तशी पद्धत आपण क्रिएट करत असतो. म्हणजे नियंत्रित परिस्थिती म्हणजेच कृत्रिम, आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम परिस्थितीमध्ये व्यक्तीला टाकल्यामुळं त्या व्यक्तीचं जे वर्तन आहे ते नैसर्गिक असेल कशावरून? आता सिच्युएशन आपण क्रिएट केलं, तुम्हाला आम्ही इथं काय केलं, तुम्हाला मारायला आलेलो आहोत अशी परिस्थिती क्रिएट केली आणि तुम्हाला माहित आहे की ही सरने परिस्थिती क्रिएट केली आहे. यावेळेस तुम्ही नैसर्गिक तुमची जी काही ओरिजिनल असणारी कला दाखवणार आहे का? नाही. यावेळेस ते नैसर्गिक घटना घडेलच असं नाही, इथं अनैसर्गिक वर्तन सुद्धा होण्याच्या चान्सेस जादा असतात. त्यामुळं असं जर घडलं तर येणारे कन्क्लुजन हे बरोबरच असतील कशावरून. त्यामुळं ह्या पद्धती थोड्या चांगल्याच असतील असं होणार नाही. बरोबर. आता या प्रायोगिक पद्धतीला आधुनिक पण स्वरूप आलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आणि परत त्याला वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा ठरल्या. आता सर्वेक्षण मेथड आली. सर्वेक्षण मेथड म्हणजे एखाद्या घटनेबद्दल
दुसऱ्यांकडून मतं जाणून घेणं. दुसऱ्याकडून मतं जाणून घ्यायची. आता दुसऱ्याकडून मतं जाणून घेत असताना सर्वे करावा लागतो, पोल घ्यावा लागतो, प्रश्नावली बनवावी लागते, है की नाही? आणि ही बनवावी लागत असताना, या गोष्टी करत असताना त्या गोष्टी तशाच का आहेत किंवा तो तसा का वागतो. आता समजा आपण शेख बद्दल तुम्ही सर्वे करायचा ठरवलं, हा माणूस कसा आहे किंवा याच्या शिकवण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वे करायचा आहे. हा माणूस शिकवताना कसा शिकवतो, मग तुम्ही काय केलं, एक प्रश्नावली तयार केली आणि तुम्ही त्या शेख सरला माहित असणाऱ्या व्यक्तीला द्यावं लागणार आहे का कुणाला बी द्यायला चालणार आहे? कुणाला द्यावी लागणार आहे? माहिती असलेल्या हा, माणसाला. त्या व्यक्तीला द्यावं लागतं. मग तुम्ही देऊन मग त्याच्या संदर्भात माहिती गोळा करायची आणि त्या माहितीचं अनालिसिस करायचं, मग निष्कर्ष काढायचे आणि मग त्याच्यावरनं ठरवायचे की हा माणूस कसा आहे आणि काय आहे. हे करत असताना, ही सर्वे पद्धत करत असताना आता एखाद्या घटनेबद्दल, त्या गोष्टी, त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण पद्धत या ठिकाणी महत्वपूर्ण ठरते. आता बघा, आता आपल्याकडे सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त फेमस वर्तमानपत्र कोणतं आहे? कोणतं आहे? दिव्य मराठी. वर्तमानपत्र, न्यूजपेपर. लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, महाराष्ट्र लोकमत. सकाळ, लोकमत, अजून संचार, संचार. वाव, संचार. हा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मतं तरुण वेगळी भारत. आहेत. जी व्यक्ती जो पेपर घेतो ते सांगेल. अरे वा, छान. ओके, अजून तरुण भारत. तरुण भारत. वा, दैनिक लोकमत. लोकमत. लोकमत, दिव्य मराठी. वा, सोलापुरामध्ये पुण्यनगरी. सगळ्यात जास्त कुठलं जाणं वा वा वा, पुण्यनगरी. वा संचार. वा, संचार. बरं, कोणी सांगितलं नाही संध्यानंद म्हणून? सगळ्यांनी पेपर नाव सांगितले, पण संध्यानंद असं कोणी नाही सांगितलं. त्याचा आनंद वेगळाच आहे त्या पेपरचा. ठीक आहे, असो. आता हे मी काय केलं, प्रत्येकाची मतं जाणून घेतली आणि मग त्याच गोष्टीचं किंवा त्या वर्तमानपत्राचं सगळ्यात जास्त नावं कोणी सांगितली, म्हणजे संचारलाच चांगला आहे म्हणून किती जणांनी म्हटलं, दिव्य मराठी किती जणांनी सांगितलं की चांगला आहे, लोकमत किती जणांनी चांगला आहे म्हणून सांगितलं, आणि त्या पोलचा सगळ्यात जास्त ज्यानं मार्क दिलेला आहे त्याच्यावरून तो ठरतो की तो चांगला आहे. त्याच्यावरून तो ठरतो की तो चांगला आहे. हे कसं मिळवलं मी? सर्वे करून. आता जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला, हा सर्वे त्या भागामध्ये त्या गोष्टीमध्ये करता येतो किंवा व्यक्तीसाठी पण करता येतो. आता सर्वेचे फायदे काय आहेत, काय सांगता येतील तुम्हाला? सर्वे पद्धतीचे फायदे काय सांगता येतील तुम्हाला? सगळ्यांकडून वेगवेगळी माहिती मिळते. हा, सगळ्यांकडून वेगवेगळी माहिती मिळते. करेक्ट. सगळ्यांकडून वेगवेगळी माहिती मिळते. अनुभव अजून? मिळतो. अनुभव मिळतो. व्हेरी कमी नाईस. वेळामध्ये कमी वेळामध्ये अधिक जास्त. चांगली माहिती मिळते आणि सर्वेक्षण होते जास्त. एकदम बरोबर. कमी वेळामध्ये जास्त माहिती मिळते आणि विश्वसनीय पण माहिती मिळते. ओके, व्हेरी नाईस. अजून? एकदम त्या बरोबर. सर्व गोष्टीचे विविध पैलू कळतात. त्या गोष्टीचे विविध पैलू समजतात. व्हेरी नाईस. एकदम बरोबर. आणि ह्याच गोष्टीचा फायदा करून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल, त्या घटनांबद्दल, कारण हे आपण सर्वे जे आहे ना, त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या पद्धती बघायच्या आहेत. आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या पद्धती बघत असताना व्यक्ती संदर्भात किंवा त्या घटनांसंदर्भात, त्या वेगवेगळ्या ह्याच्या संदर्भात आपण या पद्धती वापरत आहोत. आणि ह्याचा तोटा काय असू शकेल का? काय तोटा असू शकेल? सगळ्यात वेळ खाऊ. कॉमन खर्चिक आहे सर. खर्चिक आहे, वेळ खाऊ आहे. खर्चिक हा, वेळखाऊ हा, हे ठरलेच आहे. आम्ही बीएड मध्ये पण हेच लिहिलं, डीएड मध्ये पण हेच लिहिलं आणि तुम्ही इथं विचारताय म्हणून हेच लिहिलं. याच्या व्यतिरिक्त कुछ आहे का? वेळखाऊ आहे, खर्चिक आहे, सोडून. येणारा निष्कर्ष पण दुसरं चुकीचं पण येऊ शकते, बरोबर पण येऊ शकते. हा, व्हेरी नाईस. येणार निष्कर्ष बरोबरच येईल असं नाही, कारण त्या वेळेस माइंडसेट काय असू शकतो, ते त्याचं कॉपी पण होऊ शकते, बघून लिहू शकतात, आहे की नाही? मग आपण एकाच ऐकून एक सांगू शकतो, आहे की नाही? ह्या गोष्टी मास कॉपी होऊ शकते, म्हणून त्याचं उत्तर बरोबर येईल याची पण काही गॅरंटी होऊ शकत नाही. व्हेरी नाईस.
आता आपल्याला पुढच्या पद्धतीकडे जायचं आहे, ती म्हणजे लास्टची आहे जीवन वृत्तांत पद्धत, ज्याला आपण केस स्टडी सुद्धा म्हणतो. आता केस स्टडी म्हणजे काय, कोण सांगू शकेल बाबा की याला म्हणायचं केस स्टडी? मला तुमच्यावर केस स्टडी करायची, केस करायची नाही, केस स्टडी करायची. बायोग्राफी. एखाद्या विद्यार्थ्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे. एखाद्या पोलीस विद्यार्थी स्टेशनमध्ये चोराची पूर्ण माहिती घ्यायची तर त्याची केस स्टडी करतात. बरोबर, हा केस स्टडी करतात. बरोबर. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं कधी केस स्टडी केलं का हो? तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं कधी केस स्टडी केलं का? सिच्युएशन बेस अनालिसिस. बरं, एखादा सिच्युएशन. विद्यार्थी जर कमजोर असेल तर त्याची केस स्टडी करतात. बरं, केस स्टडी मध्ये तुम्ही काय काय बघता, क्या क्या देखते आप उसमें? किन चीजों को दोहराते हैं? विद्यार्थ्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणे. जास्तीत जास्त माहिती का मतलब क्या है? कोणची माहिती मिळवायची? बिहेवियर, बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, त्याची का नाही कौटुंबिक याच्याकडे लक्ष परिस्थिती. द्यायचं. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ते बघायचं. त्याचे पालक कसे आहेत, कुठं राहतो, सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण केस स्टडी करत असताना, जीवन घेत असताना आपण ओव्हरऑल घेतो, त्याच्या जन्मापासून ते म्हणजे मग त्याची फॅमिली आली, फॅमिली मधले लोक आले, फॅमिलीतलं रिलेशन आलं. आता हे असंच करता का? आता तुम्ही भूलभुलैया पिक्चर पाहिला का? आत्ताचा आलेला भाग नाही, सुरुवातीचा पहिला भाग भूलभुलैया हो सर, पहिलाय सर. हो. पाहिला का? त्याच्यामध्ये ती ज्याच्या अंगामध्ये कोण येते हो, कुणाच्या अंगामध्ये कोण आली? अंजलिका. मंजुलिका. हा, मंजुलिका. आहे का नाही? विद्या बालन. हा, मग कुणी तिथे केस स्टडी केली का? कुणी केली? कुणाच्या संदर्भात केली? तिच्यामध्ये आलेलं ती केली. केस स्टडी विचारलंय, कुणी केली का तिथं? अक्षय कुमार. सायकोलॉजिस्ट होता त्याच्यामध्ये, तो म्हणजे आपला कोण होता? तुमचा अक्षय कुमार. आणि अक्षय कुमारने या मंजुलिका असणाऱ्या त्या भूमिकेचं त्यानं केस स्टडी केलं. ती तशीच का वागली, त्याच्यासाठी तो कुठे गेला? त्याच्या मूळच्या घराकडे गेला, त्याचे मित्र, त्याचे सगळे आई वडील यांची सगळी बोलणी करून घेतला, त्याच्या शाळेत गेला, त्याच्या मॅडमची चौकशी केली, सगळं ओव्हरऑल मिळवून मग त्यानं त्या गोष्टी त्या तशाच कागडल्या. तिला काय आवडतं, काय आवडत नाही, मग त्याच्याबद्दल, मग ती कुठल्या गोष्टीमध्ये अडकली, त्याचा इफेक्ट मनावरती काय झाला, कसा झाला, या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल सामाजिक, मानसिक, बौद्धिक, मग त्याचं इतरांशी असणारे संबंध, तिचे स्वभाव, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार होतो, ज्यावेळेस विचार केला जातो, त्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो त्याला केस स्टडी. इतंभूत ईच अँड एव्हरी गोष्ट, कुठलीही गोष्ट मिस करायची नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, मरायच्या आधीच आपण करतो. आणि काही काही वेळेस केस स्टडी एखाद्या व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर परत केली जाते, आहे की नाही? ती कशी होती, कशाबद्दल होती, याचं अनालिसिस पण करतो आपण. की ओव्हरऑल केलेला जे अभ्यास आहे त्याला आपण म्हणतो जीवन वृत्तांत पद्धत, केस स्टडी. आणि हा केस स्टडी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मानला जातो. आणि हा मानत असताना हा फायदेमंद काय, तर त्याचे व्यक्ती, त्याचा स्वभाव कळतो आपल्याला. त्याचा स्वभाव कळल्यानंतर त्याच्या स्वभावाचं विश्लेषण करता येतं, सगळ्याच गोष्टींमध्ये पोल घेता येतो, सगळ्याकडून माहिती कलेक्ट करता येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण मिळवतो, प्राप्त करून घेतो, त्यावेळेस ती व्यक्ती तशीच का वागली, तशी का नाही वागली, याचं अनालिसिस सुद्धा या जीवन वर्तन पद्धतीतून करता येतो. एखादा व्यक्ती खूप चांगला असतो, पूर्वीपासून खूप चांगला असतो, परंतु त्याच्या जीवनामध्ये असं काहीतरी वेगळीच गोष्ट घडते, त्याच्यामुळे तो वेगळाच वागायला लागतो. फॉर एक्झाम्पल, एकदा एखाद्याच्या जीवनामध्ये स्त्री येण्यापूर्वी माणूस खूप चांगला असतो, मग तो त्याच्या प्रेमात पडतो, मग ब्रेकअप होतो, आणि मग ब्रेकअप झाल्यानंतर तो माणूस कसा वागतो? वेड्यासारखं डिप्रेशन मध्ये गेल्यावर. हा, मग तुम्ही डायरेक्ट कधी पाहिलंय त्याला डिप्रेशन गेल्यामध्ये पाहिलंय, मग तो तुम्ही तसंच का केलं याचा अभ्यास करू शकता का? मग ते डिप्रेशन मध्ये का गेला, हो, या अवस्थेला कोण कारणीभूत आहे, याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? केस स्टडी करावं लागेल, जीवन वृत्तांत वाचावं लागेल. आपल्याला महात्मा गांधी असे नाही कळणार, महात्मा फुले असे नाही कळणार, सावित्री फुले आपल्याला असे नाही कळणार. आपल्याला केस स्टडी करावी लागणार आहे, त्याच्या पूर्ण वृत्तांत वाचावं लागणार आहे. त्यांनी कित्येक गोष्टी सोसलेल्या आहेत, कित्येक घटना अनुभवलेल्या आहेत, तेव्हा कुठं आज स्त्री मुक्ती झाली,
आज तुम्ही या नवरात्रीमध्ये या 9 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्त्रीला मान्यता देताय, तिला जय जयकार करत आहे. मग या स्त्रीचा 9 दिवसच जय जयकार करणं गरजेचं आहे का? ओव्हरऑल राहिलेल्या दिवसामध्ये तिला तुम्ही कसं वागवताय, तिला कसं ट्रीट करताय, इट इज इम्पॉर्टंट. फक्त 9 दिवसामध्ये नाही. दुर्गेचे 9 रूप प्रत्येक 9 दिवसामध्ये दाखवली जातात. पण ही दुर्गा राहिलेल्या बाकीच्या त्या 350-54 दिवसामध्ये कशी वागते किंवा तिच्यावर तुम्ही कसं करता हे बघायचं असेल तर मला कशाचा वापर करावा लागेल? जीवन वर्तन पद्धतीचा वापर करावा लागेल. बरोबर आहे का? नुसती स्त्री अशी समजणार नाही. मग ही स्त्रीचं पूर्ण आम्हाला ओव्हरऑल अभ्यास जर करायचा असेल, आहे की नाही? या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल सखोल माहिती मिळवायची असेल, पूर्णतः माहिती मिळवायची असेल, तर आम्हाला जीवन वर्तन पद्धतीचा या ठिकाणी वापर करावा लागेल. आता ह्या ज्या पद्धती होत्या या पूर्णपणे इथे संपलेल्या आहे. हे पद्धत हे जे तुमच्या ह्याच्या डिस्प्लेला आता जे प्रश्न दिसत आहेत, हे प्रश्न ऑलरेडी झालेले आहेत. मी विचारले होते पाठीमागे. एक रिव्हिजन म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा चला. सायको आणि लोगस. ओके. सेकंड विसरले म्हणून दाखवलं होतं. मानव वर्तन. मानवी वर्तन. ओके. मानवी वर्तन. थर्ड 1879. 1979. आणि शेवटचं लास्ट वन. मानवी भावना, अनुभव, मानवी मानसिक क्रिया व अनुभव, वर्तनाचा मानसिक अभ्यास. क्रिया आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. शास्त्र. म्हणजे त्या शेवटचं पान असं मी पलटले, बघितलं तर आणि सांगितले. हे तर नो हे सर नो. हो सर. हा गेला म्हणायचं प्रामाणिक माणूस. ओके छान. तुम्हा सगळ्यांना आजचा लेक्चर समजला असेल असं गृहीत धरूया. समजला का? गृहीत धरूया म्हणजे तर समजलाच आहे. सोपाच होता समजलं. आणि तो सहजरित्या उलगडला. तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी संपलेली आहेत. आता आपण बोलूया जे नवीन आहे त्या विद्यार्थ्यांना. जर आज आपला हा क्लास अशा प्रकारे अटेंड करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आजच्या शेवटचा दिवस आहे. उद्यापासून कशाही पद्धतीची फ्रीची लिंक कोणत्याही ग्रुपवर फिरणार नाही. हे असं आता हे चालत राहणार आहे, सिक्रेटच चालत राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आपलं ऍडमिशन आजच पक्क करून घ्या. त्यांच्यासाठी ऑफर चालू आहे. हा क्लास आपला परीक्षेपर्यंत चालणार आहे, 23 नोव्हेंबर पर्यंत. सर्वच विषय शिकवले जाणार आहे. सर्वच विषय शिकवण्यासाठी तज्ज्ञ आहेत हे तुम्ही 7 वाजल्यापासून अनुभवतच आहात, पहिल्या तासापासून. मग आपण सगळेच विषय शिकवतोय. इंग्रजी असेल, मराठी असेल, मानसशास्त्र असेल, या सगळ्या विषय शिकवत आहे. याची आपली टोटल फी आहे 4,500. आज जर तुम्ही एनरोल केलात तर ती 3,600 असेल. आणि याच्यानंतर ना आम्ही कशाही प्रकारचं डिस्काउंट नाही. तुम्ही उद्या जरी आलात तरी तुम्हाला तो 4,500लाच मिळेल. त्यासाठी तुम्ही आजच्या आजच तुम्हाला हे क्लास बुक करायचा आहे आणि आपल्या येणाऱ्या यशाला गवसणी घालण्यासाठी उपयुक्त करून घ्यायचं आहे. तर हा क्लास ज्यांना करायचा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा. ग्रुपमध्ये आमचे नंबर आहेतच. इथं मी नंबर काही डिस्प्ले करत नाहीये. तर तुम्हा सगळ्यांना हा लेक्चर कसा चांगला वाटलेला असेलच असं गृहीत धरून आपण सर या ठिकाणी थांबूया. विचारायचं सगळ्यांना होतं. गुड नाईट सर. बोला. सर सकाळची बॅच आहे का आपल्याकडे? आपल्याकडे सकाळची बॅच नाही तर संध्याकाळी 7 ते 9 ची बॅच आहे. आणि 7 ते बॅच मध्ये तुम्हाला जर समजा आपण अटेंड होऊ शकलो नाही तर आपले ऍप्लिकेशन मध्ये रेग्युलर बॅच पाहायला मिळतात. एखाद्या दिवशीचा जर मिस झाला तरी तो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सर अजून एक डाऊट होता सर, मॅथ्स आणि सायन्सचे लेक्चर कधी चालू होतील? होतील ना. आज होणारच होता, परंतु आमच्या नेटवर्क कनेक्शनमुळे तो राहून गेला. उद्या होईल मॅथ्स आणि सायन्स. आणि आम्ही तर टप्प्याटप्प्याने माझी शाळा सर दुपारी आहे, त्याच्यामुळे मला 7ला अटेंड करता येत नाही. मी तेव्हा ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, रेंजचा प्रॉब्लेम असतो. काय झालं? माझी शाळा दुपारी आहे, त्याच्यामुळे मला संध्याकाळचं अटेंड करता येत नाहीये. 7 ते 9 अटेंड होऊ शकत नाही का तुम्हाला? हा रेंज, मी ट्रेन मध्ये असतो, ट्रॅव्हलिंगचा मध्ये असतो, रेंजचा प्रॉब्लेम येतो त्याला. मुंबई. ओके हो हो ओके ओके
ठीक आहे, तर तुम्ही मला कॉल करा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, ग्रुपमध्ये पण आहे, आणि मी तुम्हाला त्याच्यावर उपाय सांगेन काय करायचं तसं. ठीक आहे सर? बरोबर, ठीक. हो सर. ठीक. थँक्यू सो मच. सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि उद्याच भेटूया पुन्हा उद्याच्या नेहमीच्या वेळेला 7 ते 9. आणि मला वाटतं आता इथून पुढे टायमिंग वाढत जाणार आहे, त्यामुळे स्वतःची मनस्थिती अशी बाळगून ठेवा. आम्ही 9 पर्यंतच नाही, आज बघा 10:15 पर्यंत चाललं. शक्यतो उद्या मॅथमॅटिक्स जर लागलं तर सेम कंडिशन आपली असेल 10 10:30. इथून पुढे असं हळूहळू timing पुढे मागे होतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे. तुम्हाला अभिरुची येत जाणार आहे, तुम्हाला शिकण्याची आवड निर्माण होणार आहे, आणि आम्हाला शिकवण्याची आवड निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं त्या आवडीला वेळच नसणार आहे. त्यामुळं संपवा लवकर, बस करा आता, असं तुम्ही पण म्हणणार नाही आणि आम्ही पण थांबत राहणार नाही. त्यामुळं या घटनेला सगळ्यांकडून शुभेच्छा, आणि आपण इथं थांबूयात. हॅव अ नाईस, आता डे तर म्हणणार नाही, नाईट म्हणूयात आपण. गुड नाईट एव्हरीबडी.